थाने दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। और दर्शकों, इस वक्त हम उल्लासनगर ईस्ट में आए हैं, जहां पर स्वतंत्र बांधकाम एंड जनरल लेबर यूनियन की तरफ से यहाँ पर नूतन बचत गट की जो महिला है उनकी तरफ से एक हल्दी कुंकू का समारोह का आयोजन किया गया। और वहाँ आपने देखा कि कुछ लोग अभी यहाँ पर एक छोटा सा चेयर का शेयरिंग करेंगे और साथ ही वो फुगड़ी भी खेलेंगे। फिर हम हमारे इस चैनल के माध्यम से एडवोकेट आरती मैडम का अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं। मैडम, आज बचत गट को लेकर आप नूतन जो ये प्रोग्राम कर रही हैं, क्या कहना चाहेंगी? थैंक यू पहले बात नूतन बचत गट को, क्योंकि उन्होंने स्वतंत्र बांधकाम जनरल लेबर जो यूनियन है उनको सपोर्ट किया है और उन्होंने पार्टिसिपेट किया है स्वतंत्र बांधकाम जनरल लेबर यूनियन के लिए। और थैंक यू सो मच डॉक्टर वाकर खान को कि जो ये यूनियन के प्रेसिडेंट है, उन्होंने ये प्लेटफॉर्म हम सब महिलाओं को दिया है ताकि हम बाहर निकल के ये सब चीजें कर सकते हैं। और बस इतना ही कि नूतन बचत गट हमारे साथ ऐसे ही काम करे और उसके साथ और ज्यादा महिलाएं हमारे साथ जुड़ के काम करें, यही हम लोग की इच्छा है। मतलब मेरी तो यही इच्छा है। बचत गट द्वारा जैसा आपने कहा कि महिलाओं जो बाहर निकल के कुछ करना चाहती हैं, जैसा आप कोई इवेंट्स वगैरह ऑर्गेनाइज करेंगी, और दूसरी जो ये महिलाओं को जो पैसे की यानी कि जो सोर्स ऑफ इनकम का एक जरिया बनना चाहिए, तो उस तरीके से अगला आपका क्या कार्य रहेगा? हम लोग का अगला ऐसे ही कार्य रहेगा कि हम जो नूतन बचत गट तक अभी तक जैसे पहुंचे हैं, वैसे ही ज्यादा बचत गट जो है हमारे यहाँ पे उन तक भी पहुंचे। और पर्सनली महिलाओं को हम लोग टारगेट करके आगे बढ़ाने के लिए हम लोग प्रोत्साहित करेंगे। जो भी वर्क रहेगा, पर्सनल वर्क्स है, वो वर्क्स को लेके हम लोग इनको एंकरेज करेंगे कि ताकि ये बाहर निकल के स्वतंत्र बांधकाम जनरल लेबर की तरफ से और लेबर यूनियन की तरफ से काम करे आगे। आज का जो मैडम ये आपने प्रोग्राम रखा हल्दी कुंकू, जरा ये हमारे दर्शकों को बताएं, जरा कॉन्सेप्ट क्या था? हल्दी कुंकू महाराष्ट्र में बहुत ज्यादा प्रसिद्ध ऐसा प्रोग्राम है कि हम करते हैं। मतलब आई एम नॉट मैरिड, बट ये महिलाओं का सौभाग्य इसको कहा जाता है हम लोग के महाराष्ट्र में, राइट? तो ये महाराष्ट्र का सौभाग्य हम लोग जो है हल्दी कुंकू, यहाँ पे सब महिलाएं एकजुट होके आती है, ठीक है? जो हाउसवाइफ महिलाएं हैं उनको भी यहाँ पे आने का एक ये जरिया मिलता है। और आप देख सकते हो आगे जो फुगड़ी खेला है हम लोग ने, जो भी कार्यक्रम लिए, खुल के हमारी महिलाएं ऐसे बाहर आके ये सब वर्क करती है और वो भी करना चाहती है। तो बस यही मुझे दिखाना था हल्दी कुंकू के जरिए से कि हमारी महिला किस तरीके से कैपेबल है आगे। सबसे पहले आपका नाम बताएं। उषा प्रकाश दांगे। आज के महिला गट को लेकर आप क्या कहना चाहेंगे? मुझे तो बहुत खुशी हुई है। आज जो कार्यक्रम हुआ है, बहुत सारे लोग आने वाले थे, लेकिन सब इधर आज हल्दी का प्रोग्राम है, वो आ नहीं सके, इसलिए हम लोगों ने बहुत अच्छी तरीके से प्रोग्राम तो किया है। फिलहाल हम आगे बढ़ना चाहते हैं। अभी यही स्वतंत्र बांधकाम यूनियन की तरफ से हम लोग आगे बढ़ना चाहते हैं, इनका सपोर्ट लेके। बहुत बहुत धन्यवाद आपका हमारी टीम थाने दहशत के साथ बात करने के लिए। दर्शकों, ये नूतन बचत गट द्वारा जो महिलाओं को एकत्रित किया गया और ताकि वो लोग अपने पाँव पे खड़े होकर कुछ ऐसा कार्य कर सके जो अपनी फैमिली को सिक्योर कर सके और उनके लिए कुछ योगदान कर सके। तो हमने एक छोटा सा ये प्रोग्राम इवेंट्स को दिखाने की कोशिश की हमारे चैनल के माध्यम से। तो दर्शकों, इसी तरीके से आप हमारी तमाम अपडेट्स को देखने के लिए आप हमें लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करें। ये थी थाने दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट, आवाज आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट आरती दांडगे। आज आपण इथे सगळ्यांना बोलवलं आहे ते नूतन बचत गट तर्फे बोलवलंय। नूतन महिला बचत गट यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथे। तर याच्या मागे पण काहीतरी कारण आहे जे आपण महिला बचत गट तर्फे हा हळदी कुंकू ठेवलाय, त्याचंही कारण आहे। ते काय आहे ते मी शेअर करेनच तुमच्यासोबत। फर्स्ट ऑफ ऑल थँक्स जे अध्यक्ष आहेत उषा दांडगे नूतन महिला बचत गटाच्या, आणि थँक्स टू साक्षी मॅम जे आपल्याला बचत गटाला सपोर्ट करतायत। काही मोहीम असेल किंवा बचत गटाचे काही फायदे असतील तर आधी ते आपल्यापर्यंत पोहोचवतात। तो थँक्यू सो मच। ओके, याच्यानंतर मला जे तुम्हाला कार्यक्रमाचं बोलवण्याचा उद्देश होता तो असा होता की नूतन महिला बचत गट जे आहे त्यांना घेऊन आपण काही वर्क करतोय, महिलांसोबत घेऊन त्यांच्यासोबत एक वर्क करतोय। आपल्या स्वतंत्र बांधकाम जनरल लेबर युनियन म्हणून एक आहे, ज्याची मी ठाणा, पालघर आणि मीरा भाईंदर प्रेसिडेंट आहे। ओके, त्याला घेऊन आपण महिलांना घेऊन एक रोजगार मोहीम अशी काढतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक महिलाला आपण एक प्लॅटफॉर्म देत आहोत। म्हणजे जेही घरात तुम्ही काम करता ना, जसं
महिला बचत गट काय करतात जास्त जास्त, त्यांची खानवळ असते किंवा एखादा बिझनेस असतो ते त्यांना बाहेर करायचा असतो, पण आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो कसला येतो, प्लॅटफॉर्म कुठे करायचं, प्लॅटफॉर्मच नाहीये. आपण करायला गेलो तर महानगरपालिकेवाले सतवतात, त्यामुळे आपण काय करतो, माघार घेतो, बरोबर. तर तसाच आपण तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देणार आहोत जर कोणालाही इथे करायचं असेल. जसं नूतन महिला बचत गटातर्फे स्वतः अध्यक्ष आणि आमचे एक मेंबर आहेत रिंकू राक्षसकर यांनी स्टार्ट केली आहे मोहीम आपल्यासोबत, ज्यांना आपण रोजगार दिला आहे, प्लॅटफॉर्म दिला आहे. त्याच पद्धतीने तुम्हालाही आम्ही प्लॅटफॉर्म देऊ, स्वातंत्र्य बांधकाम लेबर युनियन म्हणून, ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांना जे पण फायदे आहेत ह्याचे, स्वातंत्र्य बांधकाम जनरल लेबर युनियनचे ते फायदे पण दिले जातील. जर तुम्ही आपल्यातर्फे करताय, प्लॅटफॉर्म घेताय स्वतःसाठी, म्हणजे वडापावची गाडी असू द्या, मंचुरियनची गाडी असू द्या, किंवा तुम्ही हँडवर्क करताय, साडीज आहेत, ड्रेसेस आहेत, तुम्हाला त्याच्यासाठी जर प्लॅटफॉर्म पाहिजे असेल तर आपल्याकडे एक SME म्हणून गव्हर्नमेंट बॉडी आहे जी तुम्हाला याची सबसिडी मिळवून देते. ती सबसिडी मिळवून आम्ही देऊ तुम्हाला. जसं सबसिडी आम्ही नूतन महिला बचत गटातर्फे ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. तर असे कोणीही इंटरेस्टेड असेल तर त्यांनी आपलं, जसं साक्षी मॅम आहेत, त्यांच्या ऑफिसला जाऊन रजिस्टर करू शकता की तुम्हाला हे वर्क करायचं आहे पुढे, किंवा तुम्ही डायरेक्ट स्वातंत्र्य बांधकाम जनरल लेबर युनियनलाच येऊन सांगू शकता की आम्हाला ह्या वर्क करायचे आहे. त्याच्यासाठी आधी तुम्हाला मेंबर बनायचे काही फॉर्म असेल, ते फॉर्म तुम्ही सबमिट करा आणि नंतर तुम्हाला पटकन एक प्लॅटफॉर्म दिला जाईल विदिन अ वीक मध्ये. ओके, सो असं कोणीही इंटरेस्टेड असेल, जसं नूतन महिला बचत गटाने आपल्याला घेऊन जसं प्रोत्साहन दाखवलंय की हो आम्हाला तुमच्यासोबत करायचं आहे आणि ते करतायत काम, तसंच जर प्रत्येक महिलाला इथे काही ना काही प्लॅटफॉर्म हवं असेल तर आम्हाला नक्कीच कळवा आणि पहिला येऊन रजिस्ट्रेशन करा. साक्षी मॅमकडे जा और आयदर आमच्याकडे डायरेक्टली या तरी चालेल. तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन कराल, प्रत्येक जण इथे आहे हो, है ना. म्हणजे काम असं करता तुम्ही सगळे इकडे की हाऊसवाईफ आहेत सगळे? थोडं काही त्या संदर्भात डाऊट आहे, म्हणजे काही प्रश्न असेल की फक्त फूडचे स्टॉल लावू शकतात महिला का इतर कुठलेही कपड्याचं असेल, की खूप साऱ्या महिला आहेत त्यांची काय गाडीच असली पाहिजे, खानावळच असली पाहिजे असं नाही. वर्क फ्रॉम होम म्हणजे जसं घरून पण त्या एक्झॅक्टली असेल व्यवसाय, बरोबर, पापड आपल्या उल्हासनगर मध्ये खूप चालतं, दुकानातून घ्यायचं आणि ते सेल आउट करायचं, बरोबर. जर त्यांना तुमच्या मार्फत असं एखादं शिबिर असेल, बरोबर, त्यांना बोलवणार तर त्यांना जर त्या स्टॉलचं भाडं तुमच्या मार्फत मिळते, बरोबर, त्यांना फक्त तिथे वस्तू विकायची आहे, बरोबर, आणि उत्पन्न कमवायचं. एक्झॅक्टली. तुम्हाला फक्त ना, तुम्ही जे घरातले वर्क करता, जसं तुमचा पहिला प्रश्न, फूड स्टॉलच लावायचा असं कंपल्सरी नाहीये. कोणी हँडवर्क्स, हँडलूम्स वगैरे करतात किंवा कोणाला पापड, लोणचं, जेही काय असेल, तर तुम्हाला तसं सुद्धा करायचं असेल ना तर तुम्हाला आम्ही फक्त प्लॅटफॉर्म देऊ. असं नाही म्हणते की मी जसं महानगरपालिके जसं तुम्हाला गाडी वगैरे लावून देते तसं रोडला आम्ही गाडी देऊ, तसं नाही. हा एक एक्झिबिशन टाईप असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो. या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला तुमचं प्रोडक्ट आणि तुमच्या ब्रँडला सेल करायचं. ओके, मग ते कोणताही असू द्या, कोणी साडी, कुर्तेस, ब्लाऊज हे सगळे घरी बसून करतात ना, तर तेच तुम्हाला सेल आउट करायचं असेल बाहेर येऊन तर मोस्ट वेलकम. हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी आहे. येस, एक्झॅक्टली. आता आम्ही एक थोडासा असा उपक्रम राबवला होता, महिलांना आम्ही एक प्रशिक्षण दिलं होतं पर्स शिकवण्यात, बरोबर. आणि मग त्यांनी काय केलं, टाकाऊ पासून टिकाऊ, म्हणजे टेलरच्या दुकानात जसे कपडे चिंदी वगैरे एक्झॅक्टली ते आणून त्यांनी घरात शिवल्या, आणि मग त्यांना जसं आता तुमचा प्लॅटफॉर्म मिळेल तर त्यांचा अजून सेल आउट होईल. एक्झॅक्टली आपला पर्स अजून बाहेर ठिकाणी जाऊ. एक्झॅक्टली मॅम, हाच पॉइंट आहे माझा की ज्या पद्धतीने महिलांनी आपला जो टॅलेंट आहे ना, जो फक्त घरापुरती करतोय किंवा आपण एखादा भाड्याने स्टॉल घेतला त्याच्यासाठी करतोय, त्याच महिलांना आपल्यासारखे युनियन जे आहे तो हा प्लॅटफॉर्म देणार आहे की तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट सेल आउट करू शकता आणि तुमचा जो बिझनेस असेल, जेही डायरेक्ट तुम्ही इन्कम करता, ती तुम्हाला डायरेक्ट इन्कम असेल, कोणालाही तुम्हाला पैसे वगैरे द्यायचे नाहीयेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट आणि युनियन, स्वातंत्र्य बांधकाम जनरल लेबर युनियन ही तुम्हाला सपोर्ट करेल आणि पुढे नेईल.
तर जर तुमच्यामध्ये कोणी सगळे हाऊसवाईफ असतील कोणी किंवा काही पण आपले फ्रेंड्स असतील ना, तर त्यांना नक्की हा मेसेज पोहोचवा, त्यांना हा प्लॅटफॉर्म देऊ. जसं कटलेरीचं सामान आहे मॅम, ते तुम्ही सेल आउट करू शकता. मेकअप सामान आहे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी पण तुम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला क्राऊड जास्त मिळतो, वन साइड क्राऊड मिळतो. हो, तर त्या पद्धतीने तुम्ही एक्झिबिशन म्हणजे आतापर्यंत कालके मॅडमला इथे येऊ नाही शकले कारण त्यांचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम होता, पण कल्याणचे महिला आयोग आहेत जे सुनीती कालके मॅडम म्हणून, त्यांच्या जे महिला मंडळ आहे ना, त्यांच्या महिला मंडळाने आतापर्यंत 108 वेगवेगळे स्टॉल्स आतापर्यंत राबवलेत आणि ते हे काम करतायत. सो ह्याच पद्धतीने आपल्या इथे पण बऱ्याचशा जणांना टॅलेंट आहे असं नाही, पण त्या टॅलेंटला आपण फक्त प्लॅटफॉर्म देऊ. तर त्याला आय होप की तुम्ही सगळे सपोर्ट कराल आणि नक्की याल, है ना. थँक्यू सो मच. सो आता इथे नूतन महिला बचत गट तर्फे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. फर्स्ट ऑफ ऑल साक्षी मॅमचं वेलकम करूया, ते इकडे आले आणि वेळ दिला. हा, हो काय नाही हो. मान घ्यायचं असतो, मान दिला पोहोचतो. आता याच्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. ही फक्त एक माहिती होती जी मला प्रत्येक महिलापर्यंत आज पोहोचवायचं होतं. म्हणजे खरं एजेंडा होता हा हळदी कुंकवाचा. याच्यामध्ये आता किती महिला प्रोत्साहित करतात आणि तुम्ही जास्तीत जास्त हे शेअर करा आणि जे फ्रेंड्स असतील त्यांनाही कळवा, म्हणजे त्यांना आपल्याला हा प्लॅटफॉर्म देता येईल. ओके, सो आता आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. प्लीज स्वतःच उठून नाव घ्या, म्हणजे मला नका सिलेक्ट करायला लावू. हा, मराठी आमची जात, भगवे आमचे रक्त. संदीपरावांचं नाव घेते मी, शिवरायांची भक्त. गुजबम्स आले तुमचं शिवसेना नाव ऐकून. मम्मी घ्या 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 घ्या. आता सगळ्यात जास्त करायचं बघा तर तुमच्याकडनं शिकायचं की नाही. घ्या घ्या. आता पण तुमच्या नावात तोच दम असेल. घ्या. हा, वेट वेट वेट. काय पंढरी पाटलाचं नाव घेतेस हळदी कुंकवाच्या दिवशी. ऐकलं का तुम्ही? थांबा थांबा, परत एकदा थांब. चैत्र वैशाख महिन्यात आंब्याच्या राशी हा, पंढरी पाटलाचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा 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 वा. द्राक्षाच्या विलीवर पोपट आले गमतीला, बाळूरामचं नाव येते सुवासनीच्या पंक्तीला. वाटीमध्ये जिरा, जमाबाई रावाचं नाव घेते, ते आहेत म्हणजे हुज्यातलं हिरा. इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून. मुनिवंतरावांचं नाव घेते शिपेंची सून. पण जशी माती नितीन माझे पती, मी त्यांची चौकट. अरे वा. काचेच्या बशीत चमकते दही, माझ्या मंगळसूत्रावर दीपक सावळ्यांची सही. हा हा, उसमें त्याच्यात तिळगुळ वगैरे टाका. हे घ्या, आला डबा. फुल घ्या. कोणी जाऊ नका, आपल्याला खेळ खेळायचे.
बघा मला कोणी इथं खेळ आहे.
हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।